फारशा वाद्यांचं नाव घेणार नाही। युद्ध प्रसंगामध्ये वापरल्या जाणारं वाद्य असतं त्याला दुदुंबी नावाचं वाद्य म्हणतात। लक्ष्यला ठाव स्मशानीचा याच्यावर सांगतोय। युद्ध प्रसंगामध्ये वापरलं जातं त्याला दुदुंबी नावाचं वाद्य म्हणतात। हे दुदुंबी नावाचं वाद्य मृत वृषभाच्या शेपटीने वाजित असतात। मृतां वृषभो पुच्छाग्रोय दुदुंबी भयजायते नाम। जमिनीला खड्डा केला जातो, त्याच्यावर तिवई लावल्या जाती, त्याच्यावर चामडं ताणल्या जाते आणि मृत बैलाच्या पुच्छेनं शेपटीनं ते वाजवल्या जातं। याला दुदुंबी नावाचं वाद्य म्हणतात। दुदुंबी नावाच्या वाद्यात एक असा ध्वनी आहे, तो 80 वर्षाच्या माणसाचं रक्त सुद्धा पळवतो, निर्भय करतो। नाद असतो, घंटेचा नाद असतो, घंटा नाद म्हणतो आपण। मृदंगाने हृदय हलते, मृदंगाने हृदय हलते, अंतःकरण हलतंय, असं वाद्य मृदंग आहे। असे काही वाद्य आहेत ते गुडघ्यापासून खाली पाया हलवतात, त्यांचे नाव नको इथं, निदान आजच्या कीर्तनात तरी नकोय। आमचे पांचट लोक ते सुद्धा वाद्य इकडे आणायले, स्टेजवर भागवतात आणायलेत। त्यांना कोण्या नरकात टाकावं हे पंढरपुरातल्या मालकाला कळणार नाही, यांच्या पुढे बसणाऱ्याला जिवंत समुद्रात टाकावा हे यमाल सुद्धा सुधारणार नाही। चांगलं काम करण्याची संधी आपल्याला देवानं जर दिली नसेल तर नाही देऊ द्या, पण वाईट काम करण्यासाठी जर एखादा प्रवृत्त होत असेल तर असं समजायचं त्याच्यासारखा हरामखोर इथे या परिसरात कोणी नसेल। विठाला 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 तबला एक वाद्य आपल्याकडे गोड आहे, बैठकी भजना करता बऱ्यापैकी राजस वाद्य आहे ते, त्यालाही नाव नाही ठेवणार, माझी पात्रता सुद्धा नाही। पण अशी काही वाद्य आहेत की त्या वाद्यामुळे 200-200 एकर जमीन काही नालायकानं घातल्या। ते सुद्धा वाद्य भागवतात काही काही वाजवतात आणि यजमान त्यांना दक्षिणा देतात, त्या यजमानाला पण नरक भेटणार। विठाला 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 एक मुद्दा आहे का पुराणाचा, पाप करणाऱ्यापेक्षा पाप सहन करणारा किंवा पाप पाहणारा किंवा पापाला अनुमोदन देणारा 50% भडवा असतो। विठाला विठाला दोघाशी पतन सारखेशी केले पाप जेने दिले अनुमोदन, दोघाशी पतन सारखेची, असे वाद्य। त्याच्यापैकी पोटाची हिदबळ खरगी बजवत होता, त्या वाद्याचं नाव आहे ढोल। हे शौर्याचं वाद्य, ढोल नावाचं वाद्य गाफील नाही। आपल्याकडे ढोल पथक असते, नवरात्रीमध्ये असेल, गणेश उत्सवात असेल, एखाद्या तात्विक मिरवणुकीत असेल, महामानवांच्या पुण्यतिथीला जन्मोत्सवाला एखादी मिरवणूक काढल्या जाते। विठाला 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 विठाला, अशा मिरवणुकीमध्ये ढोल हे वाद्य वाजवल्या जाते। ढोल हे चित्त थरारक वाद्य आहे। ढोल हे युद्ध कौशल्यातलं वाद्य आहे। असं एक वाद्य वाजवणारी व्यक्ती होती, त्या व्यक्तीचं नाव होतं लाख्या। फार सात्विक माणूस होता। लाख्या हा कोल्हाट्याच्या कुळात जरी असेल पण त्याच्या गळ्यामध्ये तुळशीची कंठी होती, तुळशीची माळ होती। लाख्या नाव होतं त्याचं। आपण एरवी लाख्या कोल्हाट्यात जो खेळ करत होता तो खेळ आपण जत्रेत वगैरे बघत असतो। 4 वेळू लावलेले असतात, त्याच्यावर असा दोर ताणलेला असतो आणि त्या दोरावर त्या कुटुंबातली एक व्यक्ती, एक कन्या चित्त थरारक कर्म करत असते। ती त्याच्यावर चालते, त्या दोरावर, ताटावर चालते, एका रिंगवर चालते, डोक्यावर अशा एकावर एक 2-3 भांडे घेऊन चालते। ते बघत असताना असं वाटतं अरे बापरे, ही पडल्यावर काय होईल हिचं। एक चित्त थरारक कार्य त्या ढोलाच्या नादावर केले जाते। असा ढोल नावाचं वाद्य
लाख्या नावाचा कोल्हाटी वाजित होता. याला वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्व आहे. मी सांगतो म्हणून ऐकायचं नाही. लाख्या कोल्हाट्याचा ढोल पिटी संप्रदायात अभंग आला. वर्णी आली मालकांची माझ्या, आणि अष्टादश मालकांनी ज्याला अनुमती दिली त्या अनुमतीला आमच्यासारख्या पांचट कीर्तनानं बगल द्यायची नाही, तडा द्यायचा नाही. लायकी काय आमची? लाख्या कोल्हाट्याचा अधिकार किती मोठा होता कळेल तुम्हाला. लक्ष्यला ठाव स्मशानीचा, याच्यावर सांगतोय मी अभंगाच्या पूर्वकडव्यामध्ये. स्मशानात जावं लागते याच्यावर बोलतोय. हा लाख्या कोल्हाटी ढोल वाजवायचा. याच्या ढोलाचा आवाज, तो नाद, तो दुमदुमाल बघण्यासाठी बऱ्यापैकी लोक गावातले कामं सोडून थांबायचे. संध्याकाळच्या वेळेला कळायचं आज लाख्या कोल्हाट्याचं कुटुंब आपल्या गावात आलेलं आहे. बऱ्यापैकी माणसं रात्री कळाल्याच्या नंतर कामाच्या जेवढी कामं आहेत ती कामं थोडीशी त्याचे नियोजन करून अमक्या अमक्या वेळेला लाख्या कोल्हाट्याचा ढोल पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी लोक येत होते. फार ढोलाचं नाविन्य होतं त्याचं. पण संप्रदायात हा का आला, याला वारकरी संप्रदायाने आपलंस का केलं, त्याचं एकमेव कारण होतं आपल्या सर्व देवतेवर लाख्या कोल्हाट्याचं फार प्रेम होतं. उदाहरणार्थ तुमच्या कर्जत मध्ये जर लाख्या कोल्हाटी आला तर मारुतीराया पुढे ढोल वाजवायचा. जगदंबेचं मंदिर असेल तिथं ढोल वाजवायचा. गणपती बाप्पाचं मंदिर असेल तिथं ढोल वाजवायचा. भगवान शिवजीचं मंदिर असेल तिथं ढोल वाजवायचा. जेवढी मंदिरं असतील, संतांची समाधी असेल त्या समाधी मंदिरात ढोल वाजवायचा. आणि हे सर्व वाजिनं झाल्याच्या नंतर मग पोटासाठी ढोल वाजित होता. एवढं अनन्य साधारण महत्व आहे. मला वाटतं लाख्या कोल्हाटी आम्हाला चपराक देऊन गेला असेल. देवासाठी भजन 5-25 अभंग आंघोळ केल्यावर घरी वाजी जा आणि पोटासाठी कीर्तन करी जा, असं लाख्या कोल्हाट्यानं पण सांगितलं असेल आम्हाला. त्याच्यातून चपराक मिळाली असेल. मोक्षासाठी घरी हरिपाठ म्हणावं लागेल आंघोळ करताना. सकाळी पहाटे उठल्याच्या नंतर 5-25 गाथ्यातले अभंग वाचावं लागतील, 5-25 सोया वाचावं लागतील. म्हणजे लाख्या कोल्हाटी पोटाचा धंदा सोडून आधी देवाच्या पुढे ढोल वाजित होता आणि मग ह्या पोटासाठी तो ढोल वाजवत होता. आमच्यापेक्षा लाख्या कोल्हाटी कितीतरी श्रेष्ठ असावा, मी निमूटपणे सांगेल. लाख्या कोल्हाट्याची मुलगी फार सुंदर होती. स्वर्गीय ज्ञानसूर्य ब्रह्मीभूत रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे, लाख्या कोल्हाट्याची मुलगी रात्री दिवस माळाल्याच्या नंतर भाकरी मागायला गेल्यावर तिच्या दाताच्या पंगती चमकत होत्या, तिचे दात चमकत होते, इतकी सुंदर होती. गुरुजी म्हणायचे. मोठ्यांचं वाक्य सांगतोय. आणि हा खेळ दुपारी झाल्याच्या नंतर लाख्या कोल्हाट्याची पत्नी आणि त्याची मुलगी गल्लीमध्ये भाकरी मागायची. उभ्या गल्लीनं जात असताना डाव्या हाताने आई मागत असेल, उजव्या हाताने ती मागत होती. पण लाख्या कोल्हाट्यावर एक दुःखद प्रसंग कोसळला. लक्ष्यला ठाव स्मशानीचा सांगतोय. मग तुमच्या लक्षात येईल आबा गेले, हे निसर्गाचा नियम आहे. आतापर्यंत चालत आलेला ही परंपरा म्हणावं लागेल. निसर्गाचा नियम आहे, जावं लागतं फार मोठ्या माणसांना. लाख्या कोल्हाट्याचं चरित्र आहे का लक्षात येईल तुमच्या. भाकरी मागण्यासाठी ज्या वेळेला लाख्या कोल्हाट्याची मुलगी एका दारात जाते, मायबाप द्या, मायबाप. मोठा वाड्यातला मोठा माणूस होता. 100-200 एकर त्याला जमीन होती. लाख्या कोल्हाट्याची मुलगी सूर्यास्त झालेला होता, दारात बाहेर उभी होती. त्याच्याही घरात मशालीचा प्रकाश होता. त्या मशालीच्या प्रकाशाला लाजवील इतका तिच्या दाताचा प्रकाश पडलेला होता. इतकी तेजस्वी मुलगी होती. सौंदर्य कोणाच्या बापाची जहागिरी नाही. रूपवान मुलं अमुक अमुक जातीत जन्मतात असा नालायकपणाचा शिखर पडून टाका. कारण प्रदक्षिणा करायला 9.5 तास
ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करायला, आणि पारधी समाजाचा मुलगा भेटला जामद्याचा, किती वारी आहे ते म्हणला 5 करायच्या होत्या इच्छा, पण सदाबाबा म्हणले बस झाल्या 3, पाय दुखतील तुझे, 3 वाऱ्या केल्या 3. 6 वाजता लागला संध्याकाळी, तो दुसऱ्या दिवशी 1 वाजेपर्यंत त्याच्या 3 प्रदक्षिणा झाल्या, 3 प्रदक्षिणा. तो समाजानं पारधी समाजाचा मुलगा होता. सदा वारकरी म्हणजे फार मोठा निष्ठावंत वारकरी आहेत. तुम्ही कधी कधी नाव बघा युट्यूबला, सदा वारकरी कोण. आदरणीय पूजनीय बंडा तात्या सुद्धा त्यांचं वर्णन करतात, घुले बाबा वर्णन करतात. अशी एक निष्ठावंत वारकरी सदा वारकरी. पारधी समाजाचा माणूस एवढ्या वेळात 3 फेऱ्या करतो ब्रह्मगिरीच्या. काल बघितलं, त्याच्यात पुढे बसलो, काय म्हणला, समाजानं पारधी समाजात जन्माला घातला, याच्या पलीकडचं नाविन्य पहा. दर महिन्याला 16 दिवस पांडुरंगासाठी, 14 दिवस संसारासाठी. ते काय फार श्रीमंत नाहीत, 6 पोरं पारधी समाजाचे पोरं आहेत. लाहोर सशे धरणाऱ्याच्या कुळातले पोरं 16 दिवस पंढरपूरला 550 किलोमीटर चलत जाणार, जाताना एसटीनं. 16 दिवस देवाला आणि 14 दिवस संसाराला. कशाला कोणाला नाव ठेवायची लायकी आपली. उलट मालकानं सांगितलं, उत्तम कुळी जन्म आणि क्रियामंगळ बुडविले कुळ उभयता. तुम्ही स्वतःला म्हणून घेता मी उत्तम कुळात जन्माला आलो, आणि वागणं जर मूर्ख असेल तर अख्खं कुळ मातीत घातलंय आपण. आपली पात्रता काय लोकांना नाव ठेवण्याची. विठाला 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 सौंदर्याहून सांगतो तर सौंदर्य कोणाच्या बापाची जहागिरी नाही. असं कधी झालंय का दिव्यांग लेकर अमक्या अमक्या जातीत जन्माला येतात. दिव्यांग आता नवीन शासनानं काढायला शब्द आहे. पूर्वी अपंग, त्याच्या अगोदर आपलं लुळे खुळे पांगळे म्हणायचो आपण, नंतर अपंग, आता शासनानं प्रचलित शब्द काढा दिव्यांग. असं होतंय का कधी दिव्यांग अमक्या अमक्या जातीत लेकर जन्मातात? नाही, कोणालाही दिव्यांग जन्माला येतात. म्हणून जातीचा कसल्याही प्रकारचा आविष्कार नाही. सुंदर मुलगी होती. तिच्याकडे पाहिल्याच्या नंतर त्या श्रीमंत माणसाच्या पोटामध्ये कामाचा डब्बा पेटला. त्यानं आवाज दिला, ए मध्ये येऊन घेऊन जाय. लाख्या कोल्हाट्याच्या मुलीला वाटलं माणसं चांगली असावं, बेस कमी करा, चांगली असावं माणसं. आपण कोल्हाट्याच्या कुळात असल्यामुळं प्रवेश करण्यासाठी आपल्याला निषेध आहे, आणि आपल्याला आतमध्ये बोलवलं, चौकात बोलवलं, किती माणसं चांगले असावं. प्रांजळ घरची मुलगी होती, वारकरी होते लाख्या कोल्हाटी, गळ्यात तुळशीची माळ असलेला कोल्हाटी होता. अशा सात्विक कुटुंबात वावरलेली मुलगी एवढ्या मोठ्या भारदस्त वाड्यात राहणारा हरामखोर असेल असं तिला तरी काय माहित होतं. भिक्षे करता नाना आतमध्ये बोलवलं. तो दिवस तिच्यासाठी अत्यंत वाईट होता. शरीरावर चुकीचा प्रसंग झाला. आई भाकरीचं टोपलं घेऊन आली. बांगड्या वाजल्या होत्या, संध्याकाळची वेळ होती. लाख्या कोल्हाटी पालात राहत होता. पाल म्हणजे रावटी. उंच डोंगरावर पाल दिलेलं होतं. त्या डोंगरावर तो पाल देऊन राहत होता. बायकोच्या बांगड्या वाजल्याबरोबर आवाज दिला, लक्ष्मी. काय भारदस्त बोलत होती माणसं. हे लक्ष्मी. जी मालक, जी जी जी. अहो लाख्या कोल्हाट्याची बायको जर नवऱ्याला जी म्हणत असेल तर तुमच्या जिभेला जराशी येडिंग करी जा ना, जरासा चटका लागू देत जा. म्हणा जा नवऱ्याला जी, म्हणा नवऱ्याला मालक. कशाला मोठ्या कुळात जन्माला आले म्हणून इतका अंगाला गठोडे चिटकून घेता तुम्ही? कशाला कीर्तन ऐकायची, कशाला भागवत ऐकायची, कशाला रामायण ऐकायची, कशाला वाऱ्या करायच्या, कशाला तुळशी लिडे घालायचे, कशाला उजाड्यापासून महादेव भिजवायचा? सर्दी होईन त्याला. आपण घरातल्या देवांना नीट बोलत नाहीत. आपली लायकी आहे का परमार्थात येण्याची? ऐकची धड नाही त्याची परत्र पुस शिकाई. विठाला 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 नेहमी सांगत असतो, जी बाई
बाई सासू सासऱ्याची सेवा करीत नाही ती बाई अवदासा. जी बाई नवऱ्याची नीट सेवा करीत नाही ती बाई चुडेली. आणि अवदासन चुड्यालनी संप्रदायातून बेदखल केल्या. दागिने घालीत असेल, चांगली साडी घालीत असेल, चांगलं पातळ नेसत असेल, लेकरावर संस्कार करत नसेल ती सुद्धा अवदासा. आणि ह्या सगळ्या गोष्टीवर जी गोड प्रेम करती ती साध्वी, ती साध्वी, ती पुण्यशील, ती पावन. संसारातल्या लोकांवर प्रेम करायचं. सासू सासऱ्यांनी कमवलेली प्रॉपर्टी तुपात बुडून खायची आणि आपल्याला सासू सासरे आवडत नाहीत, कोण्या इस्टेट टाकीन. मायबापानं कमवलेली प्रॉपर्टी आनंदानं खाची आणि त्या मायबापाला मानायचं नाही. त्या पोराला यम इतका हानीन की त्याची इंचभर जागा ठेवणार नाही लाल करायची. काय नुसतं मोकारपणा सांगतो असं तसं अमक तमक, हे देखावा येतो नालाय का. विठाला 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 लक्ष्मी जी शब्द वापरला, जी वाक्य नीट लक्षात ठेवा. कोलाट्याची बायको कोलाट्याची, पण मालकाला जी शब्द आदरवाचक बोलली, जी 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 शब्द बोलली, सात्विकतेत बोललं पाहिजे. तुम्हाला एक माहित आहे, शब्द भाकरी नाहीत, शब्द अन्न नाहीत, पण जेवण झाल्यासारखी तृप्ती शब्दाने मिळते. इतकी ताकद शब्दात आहे. हो, वयस्कर आईला वयस्कर बाबाला मुलांनी फिरून आल्यावर एकच विचारायचं, आई जेवलीस का ग. पोट भरतय तिचं, पोट भरतय तिचं, पोट भरतय. तिला असं वाटतं मी एक दोन भाकरी खाल्ल्या. आदराने बोललं पाहिजे. सगळ्या अहो हे शब्द यज्ञातल्या आहुतीपेक्षा मोठे आहेत. यज्ञातल्या आहुतीपेक्षा मोठे आहेत ते शब्द. गोड बोललं पाहिजे, गोड. आमच्या 3 लोकायत परमार्थ करण्याचा अधिकार त्या दिवशी जो मायबापाला सांभाळतो त्यानं पक्वाद वाजवा, जो मायबापाला सांभाळतो त्यानं कीर्तनात चाली म्हणावं, आणि जो मायबापाला सांभाळतो त्यानं कीर्तन करावं. अन्यथा या भडव्यानं तिकडच बोंबलत जावा. विठाला विठाला लायकी नाही हो. केवढाले लोक असतात. आता हार घालताना अधिकारी पाया पडे. 7वी पास आहे मी, 7वी पास. खंडागळे साहेब पाया पडे तुम्ही. सर्जन अधिक भूलतज्ञ, दोन्ही पदव्या प्राप्त केलेला 7वी पासच्या गिरगावकराच्या पाया पडतो माणूस. याचा अर्थ ते येडे येत असं नाही. ज्ञानोबराय तुकोबरायचं नाव घेतो म्हणून ते पाया पडतात. आबांचे जावाई उच्च पदावर पोचलेली माणसं ते आल्या आल्या पाया पडे म्हणजे गिरगावकर लय शहाणा आहे असं नाही. तू ज्ञानोबराय तुकोबरायचं भजन करतो म्हणून गिरगावकर तुझ्या पाया पडतात. एरवी तरी पुशे कोण पावे देवासाठी मान. अहो एरवी आपट्याच्या पानाला शेपुड्या करा करा खात्यात, आपट्याच्या पानाला शेपुड्या करा करा खात्यात, पण तेच आपट्याचं पान दसऱ्याच्या दिवशी पवित्र म्हणून माथ्यावर लावल्या जाते. काय ताकद आहे. तसं आम्ही सुद्धा महाराज तुम्ही असल मी असल मागच्या असल याच्यातून सुटले ना, आपल्याला ऊस तोडायला कोणी बोलणार नाही. कारण तुम्हालाही मोळ्या उचलल्यावर घाम येईल आणि मग तर आधीच कंबर मोरडे, मला तर साळता पण याचा नाही ऊस. म्हणून बाळ्या जरा नीट वाग. विठाला विठाला काळ गोड आलाय आणि गोड काळाचा आनंद जितका घेता येईल तितका घेण्याचा प्रयत्न करावा. तो अधिकारी असतो. लक्ष्मी जी जी मालक, जी धनी. धनी शब्द धनी म्हणणार तर औषधाला बाई नाही इतक्यामध्ये. कारण तुम्हाला नाव कशाला तू महिमनीनन, तुम्हाला कशाला दगडन बॉम्ब टाकू तुमच्या अंगावर. कोणी विचारलं तर आमचे मालक कीर्तनाला गेले म्हणलं तितकं तरी मनी जाय ग तुडे देतो तुझ्याकडं, तेवढं तरी मनी जाय म्हणलं. लोकांवर बॉम्ब टाकतो तू म्हण जाय तितकं. तुम्ही म्हणताल मागून मान घेतला मग तो भीक मागून, असं नाही. बाईन बोलत जाव चांगलं. काय मालक, अगं आणलीच भिक्षा वाढा ना. बाईनं दबत्या आवाजात सांगितलं मालक आपली बाई आली नाही अजून. लक्ष्याला ठाव स्मशानीचा
मशानात जावं लागतं याच्यावर बोलतोय. आपली बाई आली नाही, बाई म्हणजे नाना पोरगी. लाख्या कोल्हाट्यान काठी काढली, अंधार पडला होता, काठील भाला लावला आणि डोंगर उतरायचं ठरिलं. येत असेल एकटीच, भीती का काय? तशी भिणारी नव्हती ती. पुराणात असा उल्लेख आला, लाख्या कोल्हाट्याच्या पोरीनं 14 वाघ मारली होती, 14 भाल्यानं. वाघ असा समोर बसलेला, लाख्या कोल्हाट्याचं पोरग पालात झोळणीत बांधलेलं, आणि लाख्या कोल्हाट्याची बायको दारात भाकरी करायली, वाघ पुढे बसलेला. पण भाला असाच होता टेकलेला, लांब काठीन त्याला भाला लावलेला. काय वाघाची मायविली तिचं लेकरू ओढून न्यायची, कारण त्याला माहित होतं हिच्या लेकराला हात लावा तर आपल्या लेकराला पाजायला जाताच येत नाही. इतकी भारदस्त माणसं होती त्या काळात. फार जुना काळ, फार जुना काळ. भाला लावला आणि उतर रावटीच्या बाहेर निघणार पालाच्या. तेवढ्या अवकाशात मुलगी पाहिली, चमकत होतं रूप तिचं. पुराणात काही ठराविक स्त्रियांची रूप सुंदर होती. काही बंगांनी सांगितलं होतं, काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन. अरे तिला पाहुनी आई म्हणाला, राजा तो सिलवान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. कल्याणच्या सुभेदाराची सून, काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन. अमावस्याच्या रात्रीच्या दिवशी तिचा प्रकाश चमकायचा. अशी ही अशाच तोडीस तोड लाख्या कोल्हाट्याची मुलगी होती. भाकरीचं टोपलं टेकलं नाना खाली, लांबून लोटांगण घातलं बापाच्या पायावर, लांबून लोटांगण घातलं. बाई लांबून पाया पडते, मी अपवित्र झाले बाबा. बापाला सांगितलं, बाबा मी अपवित्र झाले. तुमच्यासारख्या पवित्र वारकऱ्याच्या पायाला हात लावावा, हे शरीर पवित्र नाही, मी अपवित्र झाले. काय झालं बाई? श्रीमंतानं भिक्षा मागण्यासाठी वाड्यात बोलवलं बाबा, या शरीराला वाटून टाकले. येते बाबा मी. पाल दिलेलं होतं उंच डोंगरावर. बापाने सांगितलं, थांब बाई, नकोय बाबा, उद्याचा सूर्य पाहायचा नाही. आणि धाड दिशी कड्यावून स्वतःचं शरीर फेकून दिलं. लक्ष्याला ठाव स्मशानीचा सांगतोय. पुढे बघा, पुढे ऐका, पुढे किती अधिकार असेल याचा. मुलीचं ते शरीर उचललं, पांढऱ्या कपड्यात बांधलं, एका विशिष्ट प्रकारच्या जाग्यावर नेऊन त्याला भडाग्नी नावाचा अग्नी दिला, पेटवलं ते शरीर. मुलीच्या राखेपाशी लाख्या कोल्हाटी रात्रंदिवस ढोल वाजित होता. विठाला 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 विठाला. रात्रंदिवस ढोल वाजित होता, रात्रंदिवस. लाख्या कोल्हाट्याने पांडुरंगाचं स्मरण केलं. देवा काय परिस्थिती फिरवलीस रे, काय अपराध केलता रे मी. अरे तुम्हा संप्रदायातल्या देवाय पुढे तर ढोल वाजित होतो, तो संप्रदायाने अमान्य केलेले देव सुद्धा पूजले, त्यांचा सुद्धा आदर केला रे देवा. कामाजावर हे डोंगर कोसळीलास. आज ती समर्पित केल्या गंगेत. लाख्या कोल्हाट्याने विचार केला, आता जीवनभर ढोल वाजवायचा नाही. प्रपंच ढोलाशिवाय चालत नव्हता नाना. एके दिवशी लाख्या कोल्हाट्याला बोलण्यासाठी माझा पंढरपुरातला जगाचा बाप आला. सामान्य माणसाच्या रूपात आला. त्या विद्यार्थींना जागा द्या आतमध्ये बसायला. ती माणसं कोपऱ्यातली बाजूला सारखा बसू द्या तिथे मुलींना.
लाख्या कोलाट्याला बोलण्यासाठी सामान्य माणसाच्या रूपात पंढरपुरातला मालक आला. लाखा जी, ढोल नाही वाजवायचा. नाही मालक. मालक म्हणायचं. लाख्या कोलाटी कोणाला पण मालक म्हणायचं. नाही वाजवायचं मालक. का? कशाला वाजवायचा मालक? काय या ढोलाने कल्याण केलंय? काय देवाची सेवा केली मालक? लोक ओरडायचे तरी मंदिरात मारुतीरायाच्या पुढे ढोल वाजल्याशिवाय मी माझा खेळ चालू करीत नव्हतो मालक. पंढरपुरातल्या मालकाला मारुतीरायानं चालना दिली ती. देवा, असं एक गाव नाही की त्या गावात माझ्या पुढे ढोल वाजिला नाही आणि लाख्या कोलाट्यानं खेळ सुरू केला. असं गाव नाही. बघा देवा, ऐकत नव्हता लाख्या कोलाटी. लाख्या कोलाट्याच्या पालामध्ये एक गोडस कुंकू लावलेली बाई, डोकं झाकून पदर घेतलेली स्त्री. एक विनंती करेल तुम्हाला, दोन गोष्टी झाकलेल्या असावं. देवानं किती पैसे द्यावा, पण पैसे डायरीच्या पुढून नाही ठेवले पाहिजे. हे भिकारचोट लोकांचं लक्षण असते. 500-500च्या 2-3 नोटा डायरीच्या पुढून दिसत्या शर्टातून पुढं ठेवणं हे भिकारचोटपणाचं लक्षण असते. पैसे हे झाकलेले असावा आणि सर्वांग झाकलेली माझ्या पवित्र देशाची स्त्री असावा. सर्वांग. राहिलं पदर डोक्यावरून जरी घ्यायला कोणाला कंटाळा येत असेल की तुमच्या डोक्याला खिळा ठोकलेला नाही, याच्याकरता तुमचा पदर डोक्याला अडकत नाही, त्याबद्दल मी मान्य करतो. पण पवित्र स्त्रीने आपली पाठ या देशातल्या कुठल्याही पुरुषाला दाखवू नये, असा पुराणाचा सिद्धांत आहे. पुराणाचा सिद्धांत आहे. मी फार पलीकडे जाऊन बोललो असतो, पण आजचं कीर्तन दशक्रिया विधीचं आहे म्हणून त्याच्या पुढचा प्रसंग सांगत नाही. ऐकायला तुम्हालाही बरं वाटणार. तो उपदेशपर प्रकरणातला आहे, पण थोडासा जहालवादी असल्यामुळे आजच्या कीर्तनात तरी नकोय. कधी वेगळं सप्ताहातलं कीर्तन असेल तर तुमच्या पुढे ते मांडेल. छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला एका साधूपाशी बसले त्यावेळेला साधूनं स्वतः तुकोबारायला नमूद केलं. छत्रपतींना नमूद केलं. छत्रपतींना नृत्य आवडत नव्हतं. हल्ली या बाबतीत सांगायचं झालं तर ज्याच्याकडे भरपूर पैसे झाले त्या घरच्या महिला शेवंतीत नृत्य करतात. काय वाटत असेल छत्रपतींना? काय वाटत असेल ज्ञानोबाराय तुकोबारायांना? काय वाटत असेल नामदेवराय चोखोबारायांना? काय वाटत असेल पैठणच्या मालकांना? काय वाटत असेल या संतांना? बाईनं पाठ दाखवू नये निषेध सांगितलं. चला असो पुढे सरकार. डोकं भरून पदर घेतलेली ती स्त्री समाजानं कोल्हाट्याच्या कुळातली होती. सामान्य माणसाच्या रूपात देव गेला. बाई, स्वयंपाक नाही झाला. नवीन माणूस दारात आल्याबरोबर लगेच पदराला हात लावला, खाली मान घातली आणि सांगितलं, नाही मालक. का नाही झाला बाई? मुलगी जात राहिली मालक. ढोल वाजीनं बंद केलंय. खेळ बंद झाला. पोटाला येणारा खडकी, दमडी, कवडा, लाल पई, डबल पैसा कोणी काही नाही दिला. ठीक आहे, देवानं बाजूला जाऊन शोक करावा. इतकं पावन कुटुंब आज उपाशी राहतंय. किती दुःखद परिस्थिती या कुटुंबावर आहे. लाख्या कोलाट्याला झोप लागल्याच्या नंतर त्याच्या बाजूचा ढोल आणि टिपरे उचलायचे नाना. एखाद्या गावात जाऊन खेळ करायचा आणि ते खेळ करून आलेली पैसे लाख्या कोलाट्याच्या घरात आणून टाकायचे आणि ढोल जागच्या जागेवर नेऊन ठेवायचा. पत्नीला विचारलं, लक्ष्मी, गेली 20-22 दिवस झाले मी ढोल वाजित नाही, आपल्या घरात द्रव्य नाही, चूल पेटली कशी? तिनं सांगितलं, मालक, खेळ करताना जो कपडा आतरितो त्याच कपड्यात पैशाचं गठुडं येते आणि त्याच्यावर द्रव्य आणते, ज्वारी गहू आणते आणि आपल्या भाकरी करते. मग हा कपडा असतो कुठं? लाख्या कोलाट्याच्या पालामध्ये पांडुरंगाची मूर्ती होती आणि तो मूर्तीच्या समोर कपड्याची घडी करून तिथं ठेवलेली असायची. अहो, समोर वाघ आल्याच्या नंतर लाख्या कोलाट्याच्या पत्नी पुढे यायची ताकद नव्हती. भाला पाहिल्यावर
तर आतला कपडा नेणं इतकी सोपी गोष्ट आहे, कोण नेत असेल? बघता बघता परिसरात वार्ता पसरली, लाख्या कोलाटी ढोल वाजवायला लागलाय, लाख्या कोलाटी ढोल. आता मोबाईल नव्हतं, एका सेकंदात भारतात कळतंय, त्यावेळेला कळत नव्हतं. प्रांतभेद करून भगवान ढोल वाजायचे. आणि ढोल वाजवायला होतं कोण माहिती आहे? जगाचा बाप लाख्या कोलाट्याच्या रूपात ढोल वाजित होता. ताराव नाचायला कोण असेल माहिती आहे माझ्या माईंनो? कोण नाचत असेल ताराव? लाख्या कोलाट्याची मुलगी तर मृत्यू पावली होती, तिनं देहत्याग केलता. मग कोण नाचला असेल? तर त्या तारेवर पंढरपुरातली मालकी नाचत होती. पंढरपुरातली मालकी त्या तारेवर कसरत करत होती. नाचणं हा शब्द मूर्ख आहे, कसरत करत होती. कसरत हा शब्द गाळून टाका. त्या तारेवरती कसरत करायची. हे कोणी सांगितलं माहिती आहे? पंढरपुरातल्या मालकाने स्वतः लाख्या कोलाट्याचं रूप घेतलं आणि विटेवरच्या मालकिनीला सांगितलं, लक्ष्मी, हे रमा जी, तुला आज कोलाटीन व्हावं लागतंय. मालक मी 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 सांगतोय तुला, मी सांगतोय. मी जर जारती लाख्या कोलाटी झाला असेल तर लाख्या कोलाट्याच्या कुळातल्या कोणाचं तरी रूप तुला फक्त तारेवर कसरत करण्यासाठी घ्यावं लागेल. आईसाहेबांनी ते मान्य केलं. लाख्या कोलाट्याचा ढोल जगाच्या मालकाने लाख्या कोलाट्याच्या रूपात वाजवायचा आणि विश्वाच्या मालकीनं लाख्या कोलाट्याच्या मुलीच्या रूपात नृत्य करायचं. ते पुन्हा नृत्य शब्द आला, ती कसरत करायची. बायकोनं सांगितलं, मालक कपडा कसा जातो पत्ता नाही आणि बरोबर गाठोडं येते त्याचाही पत्ता नाही. ते लाख्या कोलाटी होता. रात्रभर त्या पोरगी जिथं प्रेत जाळलं त्या पोरीचं त्या जाग्यावर बसून ढोल वाजवायचा आणि कंटाळा आला की ढोलावर तसंच डोकं टाकायचं आणि तसंच झोपायचा. पण कर्मनो गहनो गती, डोकं खाली पडलं, खाली झोपला. पण टिपरे मांडी खाली होते नाना, मांडी खाली टिपरे होते. पंढरपुरातल्या मालकाने ढोल उचलला, गळ्यात तार केला, पण टिपरे काढता काढता हात धरला. कोण? सोड म्हणले. नाही सोडित. कोण आहे सांग? अंधारात हात धरला पंढरपुरातल्या मालकाचा. लाख्या कोलाट्याने हात फार दाबला, पण हात दबत नव्हता आणि मोडत नव्हता. हात पंढरपुरातल्या मालकाचा होता. लाख्या कोलाट्यानं सांगितलं, तू नाव जरी नाही सांगितलं तर एक लक्षात येतंय, माझ्यापेक्षा हजारो पटीनं ताकद तुझ्यात आहे. मी ज्याचा ज्याचा हात रागानं धरला त्याचा हात हात राहिलाच नाही. ते लाख्या कोलाटी होता. त्यानं सांगितलं, ज्याचा ज्याचा मी हात रागानं धरलाय त्याचा हात टिपरे मोडण्यासारखं मोडून टाकलाय, पण तुझा हात मोडत नाही रे. कोण आहे सांग नाव? रूप प्रगट केलं. सजेला लो ते रूप होतं पंढरीतल्या मालकाचं. पंढरपुरातला मालक उभा राहिला, लोटांगण घातलं पायावर, आवाज दिला, लक्ष्मी. खडखडून उठली रात्री. जी मालक जी, पाया पड ग. जगाचा बाप आहे, विश्वाचा बाप आहे, पाया पड, तू पड पाय. आणि लाख्या कोलाट्याच्या पत्नीने दंडवत घातला. लाख्या कोलाट्याने विचारलं, देवा ढोल कशाला नेऊ लागलास? गेली 12 दिवस झालं मीच ढोल वाजितो लाखा. देवा तुम्ही, लोक काय म्हणतील तुम्हाला? काही नाही लाख्या, तुझ्या रूपात वाजितो. देवा माझ्या रूपात ढोल? आणि नुसता ढोल वाजिल्यावर पैसे कोण देईल? नाही लाख्या, तुझे येळू चोरून नेले, तुझा दोर चोरून नेला, तुझे डाम चोरून नेले, हे सगळं काही त्या ठिकाणी. जशाला तसं सामान नेलं रे लाख्या. लाख्या कोलाट्याने देवाच्या पायावर डोकं ठेवलं. नानाने एक विनंती केली, ढोल चोरून नेलास, टिपरे चोरून नेलेस, येळू चोरून नेलेस, दोर चोरून नेला, डाम चोरून नेला, पण नाचलं कोण रे? कोण नाचलं देवा? ढास ढास विटेवरचा मालक रडत होता. लाख्या, तुझ्या या पवित्र परमार्थाला भुललो रे. तुझ्या या पवित्र परमार्थाचं कर्ज आहे. ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी. तुझं कर्ज उतरण्यासाठी माझ्या पत्नीला तुझी पोरगी केली.
लक्ष्मीला जगाच्या मालकिनीला तुझी मुलगी केलं आणि तिनं त्या तारेवर कसरत केली. लाख्यानं कपाळ बडील देवा का रे देवा का रे का का. ऐक रे लाख्या, तुझ्या घरातली माणसं उपाशी राहिल्याच्या नंतर मला कोण करुणा घन म्हणील, मला कोण वात्सल्य सिंधू म्हणील, मला कोण जगाचा मालक म्हणेल रे लाख्या. दृष्टांत संपला सज्जनांनो. इतकं खालचं काम करू शकतो का नाना कोणी? ज्याच्याकडे 5 एकर जमीन आहे तो तरी ढोल वाजील का? हा, ज्याच्याकडे गुंठाभर जमीन नाही तो तरी आपल्या बायकोला तारेवर कसरत करायला लागेल का? नाही. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. त्याच्या पलीकडे सांगू का तुम्हाला आणि मला किती दिवस इथं ठेवायचंय आणि कोण्या दिवशी त्या जागेवर न्यायचंय हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. जगाचा बाप. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. या सर्व विश्वातल्या गोष्टी ज्याच्या देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. हे सगळ्या गोष्टी त्याच्या ताब्यात आहेत. तो जगाचा बाप विश्वाच्या मालकिनीला तारेवर कसरत करायला लावतो. लाख्या कोलाट्याचा संसार जोपासतो. मला एक लक्षात आलं नाही, श्रुतीने विटेवरच्या मालकाला नाना प्रश्न केला. पैठणे पाटील प्रश्न केला, हे भगवंता, मग लाख्या कोलाट्याच्या उदरभरणा करता स्वतःची पत्नी कोल्हाटीन केलीस, स्वतः कोल्हाटी झालास. इतकं जर त्या कुळावर तुझं प्रेम होतं मग पोरगी मरू का दिली? विश्वाच्या मालकानं सांगितलं, उपजल्या पिंडा मरण सांगाते, आया सो एक दिन आना पडेगा, किराए का घर तो खाली करना ही पडेगा. एवढ्या तत्वावर आडूर असणारा लाख्या कोलाटी जगाच्या बापानं त्याच्याकरता इतकं खाली येऊन नीच काम करावा एवढा अधिकार त्या लाख्या कोलाट्याचा. तरी पण त्याच्या मुलीचं सात्विक सदाचारी पुण्यशील मुलीचं प्रेत घराच्या बाहेर काढलं. तुमच्या आमच्यात सामान्य कुटुंबात जन्माला आलेले स्वर्गीय आबा यांना तरी कसं घरी ठेवता येईल म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, झाला प्रेत रूप शरीराचा भाव, 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 झाला प्रेत रूप शरीराचा भाव. लक्ष्मीला ठाव स्मशानीचा, लक्ष्मीला ठाव स्मशानीचा, रणतीरा नदीचा काम क्रोध माया, रणतीरा नदीचा काम क्रोध माया. लक्ष्मीला ठाव स्मशान, लक्ष्मीला स्मशानीचा, रणतीरा नदीचा काम क्रोध माया, रणतीरा नदीचा काम क्रोध माया. रडती रात्रंदिवस काम क्रोध माया.